आजच्या मराठी आपण जो विषय घेतलेला आहे, तो परमेश्वराला कारणे देऊ नका, परमेश्वराला सबब देऊ नका, असा आहे. आपण जर जुना करार बघितला, तर जुन्या करारामध्ये आपल्याला दिसून येईल, दावीद पुत्र शलोमोन जो होता, तो वयाच्या 12 वर्षी राजगादीवर बसला. तो इस्रायलचा राजा झाला आणि त्या ठिकाणी शलोमोन राजा अत्यंत नवखा होता, तरुण होता आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराला त्याला म्हणतो, की "तुला मी ही गादी दिलेली आहे, तुला राज्य दिलेलं आहे, ते तू चालव." त्यामुळे तो परमेश्वर त्याला म्हणतो, की "बाबा हे सर्व तुला दिलेलं आहे, ते चालव." परंतु त्या ठिकाणी शल्मोन राजा म्हणतो, की "परमेश्वरा मी अत्यंत लहान आहे. मला अजून माहीत नाही. मला लोकं माहीत नाहीत. काय मला माहीत नाही. तर काय करू?" तर परमेश्वर म्हणतो, "तुम्ही आता असं कर, तुला मी पुष्कळशी संपत्ती देतो. पुष्कळशी तुला मी मालमत्ता देतो, जेणेकरून लोकं तुझं ऐकतील आणि तुला सर्व गोष्टी पुरतील." तो मग परमेश्वराला म्हणतो, "परमेश्वरा मला मालमत्ता नको, मला पैसे नको, अडका नको, काय नको." असं तो म्हणतो. दुसऱ्यांदा परमेश्वराला विचारतो, की "बाबा तुला मी असं काही वरदान देतो, की जेणेकरून तुला मी सुंदर पत्नी देतो. जेणेकरून तिचं सौंदर्य बघून लोकं शांत बसतील आणि तुला ते राजा म्हणून मानतील." तो परत परमेश्वराला म्हणतो, की "परमेश्वराला मला सुंदर पत्नी नको. जे आहे त्यात मी समाधानी आहे." तिसऱ्यांदा परमेश्वर म्हणतो, की "तुला मी सोनं देतो, तुला मी सैन्य देतो, तुझं मी प्रांत आहे अत्यंत दूर-दूर नेतो, वाढवतो." त्या ठिकाणी तो परमेश्वर म्हणतो, "जगातील संपूर्ण उत्तम गोष्टी तुला मी देतो." त्यावेळी तो म्हणतो, की "परमेश्वरा ह्या सर्व गोष्टी मला नको." मग परमेश्वर म्हणतो, "तुला काय पाहिजे?" परमेश्वर तो म्हणतो, की "लोकांचं ऐकणारं मन मला तू दे." आणि अशा रीतीने तो म्हणतो, की "लोकांचं ऐकणारं मन मला दे, जेणेकरून मी लोकांचं ऐकेन, त्याप्रमाणे चालेन, त्याप्रमाणे वागेन आणि त्याप्रमाणे मी आयुष्यात राजा होईन." असं म्हणत आहे. परमेश्वराने दिलेले जे वरदान आहेत, ते देताना आपण व्यवस्थित विचार केला पाहिजे. या ठिकाणी शलोमोन राजाने काय मागितलं, तर लोकांचं ऐकणारं मन मागितलं. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्येही लोकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. लोकांचं ऐकणं महत्त्वाचं आहे. लोकांना समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यास परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.